हॅलो. हाय फ्रेंड्स. माझ्या राजश्री किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज काय बनवते मी? कुळदाचे शेंगोळे. त्याच्यासाठी मी 7-8 लाल मिरची म्हणजे हिरवी पिकलेली, लसूण आणि शेंगदाणे घेतले. तर आता हे मिक्सरला वाटून घेते. कढईत तेल घेतलं. तेल व्यवस्थित तापलं का मग आपण त्याला फोडणी घालू. इकडे मी कुळदाचं पीठ घेतलं. हे मी 2-3 लोकांसाठी घेतलं. जसे घरात व्यक्ती असतील ना त्याप्रमाणे घ्यायची क्वांटिटी. हे कुळदाचे शेंगोळे खायला खूप टेस्टी असतात. कुळीद म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? एक कडधान्य आहे जे तुम्ही गुगलला सर्च करा. ज्यांना माहीत नसेल ते कळेल तुम्हाला. त्याची उसळ पण बनवली जाते. आता तेल तापलं, त्याच्यात मोहरी घातली. हे जिरं आणि हिंग असतं ना, जिरे भाजून हिंग त्याच्यात मिक्स करून पावडर बनवलेली आहे. ही खूप टेस्ट लागते छान याच्यात. आता हे पीठ घेतलंय ना मी, त्याच्यात पण टाकून घेतली. थोडी हळदी टाकून घेतली. आता ही फोडणी नीट मिक्स करायची. हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण हे जे वाटण करून घेतलं होतं ना, आता ते थोडंसं याच्यात म्हणजे थोडं म्हणजे अर्धा टाकायचं. अर्धा आपण कढईत टाकणार आहे, अर्धा आपण पिठात टाकणार आहे. कारण मग शेंगोळ्यांना पण छान टेस्ट आली पाहिजे ना, म्हणून त्याच्यासाठी. आता याच्यात हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याच्यात अजून तुम्ही थोडी कोथिंबीर मिक्स केली ना तरी चालते, ती पण छान लागते. आता ही फोडणी थोडी व्यवस्थित अशी झाली पाहिजे नाही का. छान करपल्यानंतर आहे ना, त्याच्यात हळदी टाकायची. नंतर आता हे गरम पाणी टाकून घेते मी, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये शेंगोळे सोडायचे असतात. तर हे सूप आहे ना, तुम्हाला कमी जास्त जसं आवडत असेल त्यानुसार घ्या. मला सूप प्यायला आवडते म्हणून मी थोडं जास्त टाकते. आता याला छान उकळी येऊ द्यायची. आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता आपल्याला इकडे पिठात पण मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेतलं चवीनुसार. आता हे मीठ मसाला हा व्यवस्थित पिठात मिक्स करायचा आहे. कारण हा छान असा कोरडाच मिक्स करून घ्यायचा. पातळ झाल्यावर ते पूर्ण हाताला चिकटतं. असं चिकट पीठ असतं ना, कारण की मी ह्या पिठामध्ये फक्त कुळदाचं पीठ घेतलं आहे. दुसरं पीठ कोणतंच ॲड केलं नाही आहे. कोणी बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ ॲड करतं ना, त्याची टेस्ट थोडी वेगळी होते. म्हणजे ही कशी ओरिजिनल टेस्ट लागते, म्हणून हे कुळदाचंच पीठ ठेवलं आहे. याला छान मिक्स करायचं आणि पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही. चमच्याने थोडंच पाणी टाकायचं. थोडं बी जास्त पाणी झालं तर शेंगोळे बनवता येत नाही. त्याच्यामुळे याचं हे खूप परफेक्ट पीठ करावं लागतं. आपण जशी कणिक भिजवतो ना चपातीची, ती कशी पटकन होते तसं नाही. हे खूप चिकट असतं. याला खूप वेळ लागतो. असं थोडं वेळ देऊन प्रॉपर करावं लागतं. आता जेमतेम आपला गोळा तयार होत आला आहे. अजून थोडी मेहनत आहेच त्याला. जिथं जास्त मेहनत असते ना तिथं नेमकी टेस्ट जास्त भेटते, एक लक्षात ठेवा. आणि असे कुळदाचे शेंगोळे तुम्ही पण जरूर बनवून बघा आणि कसे आले ते मला नक्की कळवा. माझं हे नवीन चॅनल आहे. शक्यतोवर प्रत्येकाने माझा व्हिडिओ पाहिला ना तर एक लाईक करा. मला असं नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडतं. आता हे बघा, उकळी आली छान. आता याच्यामध्ये आपल्याला शेंगोळे करायचे, बनवायचे. आता बघा, हे माझं पीठ परफेक्ट तयार झालं. ॲक्च्युली जर समजा तुम्हाला थोडंसं वाटत असेल ना हाताला चिकटेल, तर थोडं पोळपाटला तेल लावायचं आणि मग करायचं. आता माझं पीठ आहे ना हे ओके वाटतंय, म्हणजे मला तेलाची गरज नाही आहे.
आता मी हे छान बारीक बारीक करून आणि उकळीत टाकते. आता हे असे सर्वच बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण कसे शेंगदाणे टाकले ना मिरचीमध्ये वाटून, म्हणून ते पटकन असं होत नाही, हळूहळू करावं लागतंय. आमच्या नाशिक जिल्ह्यात याला कुदाचे शेंगोळे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कळवा. पहिलेचे जे म्हणजे आमची आजी वगैरे होत्या ना, त्या फक्त हातावर करायच्या, पोळपाटची पण गरज नव्हती, पण खूप छान शेंगोळे करायचे आणि खूप लांब लांब करायचे. म्हणजे याला प्रॅक्टिसच म्हणायचं. असं मी आता हे सर्व बनवून घेणार आहे. शेंगोळ्यांचे पण भरपूर प्रकार आहेत. आता हे तर कुदाचे आहेत, तसेच कोथिंबिरीचे पण शेंगोळे असतात, पण ते खूप जाडसर असतात. अशा प्रकारे सर्व बनवून घेतले. आता मी ना हे पीठ थोडंसं ठेवलं की याच्यात थोडं पाणी मिक्स करून आणि हे आपण त्या याच्यात टाकणार आहे कढईमध्ये. म्हणजे सूप आहे ना, ते थोडंसं दाटसर होतं नाही का, म्हणजे दाटसर छान लागतं. असं पातळ पातळ घेण्यापेक्षा दाटसर कसं खायला पण छान आणि दिसतं पण छान. हे पीठ खूप चिकट असल्यामुळे पटकन होत नाही आहे. आता हे नीट व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर याच्यात थोडंसं पाणी टाकून आणि हे आपल्याला कढईत टाकायचे. आता हे कढईत टाकून घेतलं का, मग याला नीट छान असं 5-10 मिनटं बारीक गॅसवर उकळू द्यायचं आहे. जास्त जोरात गॅस केल्यावर ते परपर नाही होत, ते थोडं बारीक गॅसवर शिजले ना तर छान टेस्ट येते. आता मी हे उकळमध्ये टाकून देते. आता याला मी 5-10 मिनटं शिजू देते. मग झाले आपले रेडी शेंगोळे. 5 मिनिटात दाखवते मी तुम्हाला. हे आता पातळ वाटतंय ना, शिजल्यावर आपोआप घट्ट होईल हे सार. आता याच्यात आहे ना आपण वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊ. तर रेडी झाले आपले शेंगोळे. बघा बरं, तुम्ही हे भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता, असंच चमच्याने सूपसारखं पण पिऊ शकता. किती छान आणि टेस्टी लागतात. जरूर बनवून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आहे ना, स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं वेगळे वेगळे पदार्थ खात राहा. राजश्री किचनला